नमस्ते सर्वांना, जय शिवराय. खरं तर आज आमचे सासरे यांचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं खरं तर एक दुःखाचा डोंगर आमच्या सगळ्या परिवारावर त्या ठिकाणी कोसळला. मी गेल्या 4 दिवसापूर्वी जी उपोषणाची जी घोषणा केली होती, परंतु त्या गोष्टीवर मी ठाम आहे. शेवटी मला कर्तव्य हे चुकवता यायचं नाही. आज खरं तर अदानीसारखा एक प्रकल्प जुन्नर तालुक्यातून ठेपला आहे. त्याची जनसुनावणी येते 21 तारखेला आहे. आणि त्या दिवशी आजनावळेच्या ग्रामसभेत जो काही शब्द दिला आहे त्या गोष्टीवर मी या ठिकाणी ठाम आहे. आणि उद्या पुणे नाशिक रेल्वेचं एक महत्त्वाचं आंदोलन आपल्या भवितव्यासाठी तालुक्याच्या नारायणगाव, आळेफाटा या सगळ्या परिसरात होणार आहे. त्या पण आंदोलनाला मी अनेक सहकाऱ्यांना फोन करून सांगितलं की आवर्जून आपल्याला त्या ठिकाणी पण उपस्थित राहायचे. आणि ते झाल्यानंतर आपण जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराज जे स्मारक आहे त्याच्या बाजूला या अदानी प्रकल्पाच्या विरोधात त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. काल पण महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाशी आम्ही चर्चा केली की जी जनसुनावणी होणार आहे 21 तारखेला ती फार बेकायदेशीर आहे. अदानी प्रकल्प, त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज याचा नक्कीच मी उद्या खरं तर सगळा खुलासा करेल. परंतु आता हेच महत्त्वाचं आहे की या उपोषणाच्या गोष्टीवर मी ठाम आहे. आज खरं तर माझ्या पत्नीचे वडील सासरे मला वडिलांसारखं प्रेम करणारे ते अचानक गेल्यामुळं, हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि ते अचानक गेल्यामुळं खरं तर फार मोठं दुःख पण आहे. परंतु हे दुःख सगळं आता बाजूला ठेवून त्यांचा सावडायचा कार्यक्रम परवा आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं खरं तर परिवाराला जे दुःख झालं आहे, परंतु तरी पण आपल्याला आदिवासी बांधव असेल, आपला जुन्नर तालुक्याचा असेल, शिवजन्मभूमी असेल, याच्यापुढे हा फार मोठा प्रश्न येऊन ठेपला आहे. म्हणून मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि उद्यापासून त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करणार आहे. माझं कुणाला या ठिकाणी विनंती नसेल की तुम्ही उपोषणाला बसा. काहींना शुगरचा त्रास असो, बीपीचा त्रास असो, काही बाकीच्या काही शरीराच्या संबंधी व्याधी असतात. म्हणून माझी प्रत्येकाला खरं तर तुम्ही मला तुमच्या आरोग्याची पण काळजी आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच पाठिंबा द्या. उपोषणाला बाकी मी ठाम आहे. आणि ही जी बेकायदेशीर जी जनसुनावणी आहे यांनी जर हा मनपाणी आपल्यावर जर लादतात आहे तर ते त्या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती आमच्या सगळ्या आदिवासी बांधव असेल, त्या ठिकाणी सगळे तरुण असेल, यांच्या माध्यमातून खरं तर आम्ही हा संघर्ष करणार आहे, हा लढा उभा करणार आहे. आणि या गोष्टीला आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.